ज्यांना असं वाटतंय आपल्या मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहावा, त्यांच्यावरती सरस्वती मातेची कृपा व्हावी. कारण की अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये तुम्हाला जर का प्रगती करायची असेल तर सरस्वतीची कृपा मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्या सगळ्या पालकांना मला हे सांगायचं आहे, अतिशय सोपा उपाय आहे. उद्या आहे वसंत पंचमी. वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय जरूर करावा. मधामध्ये शुद्ध मध घ्यावा. मधामध्ये पूजा साहित्य भांडारमध्ये दर्भ मिळतात. एक काडी जरी आणली तरी चालणार आहे, किंवा सोन्याचं तुमच्याकडे वळं असेल तरी चालेल. सोनं किंवा दर्भ दोघांपैकी एक गोष्ट लागेल. दर्भ म्हणजे गवताचा एक प्रकार येतो. साधारण वाळलेली दुर्वा कशी असते त्यासारखं दिसतं, पण ते असं लांब थोडं खरखरीत असतं. उसाचं पातं कसं असं खरखरीत लागतं, तसा दर्भ हाताला खरखरीत लागतो. तर असा हा दर्भ, त्याची एकच काडी लागणार आहे तुम्हाला. त्या काडीनी ती काडी मधामध्ये बुडवायची, असा मुलांना करायला लावायचं आणि त्याच्यावरती ऐम, ए रे एडक्याचा, आणि त्याच्यावरती टिंब मी तुम्हाला इथे लिहून पाठवते. सरस्वतीचं बीजाक्षर आहे हे ऐम. हे मुलांच्या जिभेवरती जरूर काढा आणि मुलांकडनं उद्या सरस्वतीचं पूजन करून घ्या. जसं आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करतो, पाटीवरती सरस्वती काढून तिची पूजा करतो, त्याचप्रमाणे उद्या सरस्वतीचं पूजन करणं फार महत्त्वाचं आहे. ज्यांना आपल्या आयुष्यातली अभ्यासाची सुरुवात करायची आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर का पारंगत व्हायचं असेल तर उद्या जरूर सरस्वतीचं पूजन करा. ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे त्याचा उद्या थोडा तरी अभ्यास करा. सरस्वती मातेला वंदन करा आणि तिची प्रार्थना करा. प्रार्थना माहिती आहे ना? या कुंदे तू तुषार हार धवला, या शुभ्रव स्रामृता. ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना जरूर करा आणि सरस्वती मातेची मुलांवरती जे शिक्षण घेत आहेत, संगीत शिकत आहेत, त्यांच्यावरती मातेची कृपा होऊ देत. हीच तिला मी आज तिला प्रार्थना करते. आणि जय भवानी, जय जगदंब.